नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय। आज आपण चाललोय प्रबळगडच्या दिशेनं। खूप दिवसानंतर मी प्रवास करतोय आणि त्याचबरोबर माझ्या मागे जे तुम्हाला दिसतंय ते दोन शिखर दिसतात आहे। उजव्या साईडचं जे शिखर आहे ते कलावंतीन दुर्ग आहे, ती एक टेकडी आहे आणि त्याच्याच डाव्या साईडला जे तुम्हाला दिसतंय तो आहे प्रबळगड। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा प्रबळगडाचा इतिहास आज मी माझ्या नजरेतून तुम्हाला दाखवणार आहे। त्यामुळे आता वेळ न दवडता आपण जायचंय सरळ सरळ प्रबळगडाच्या दिशेनं। मी ऑलमोस्ट गेली 4 वर्ष झालं पनवेलमध्ये राहतोय आणि मला हा माझ्या घरातून समोर हे जे दोन शिखर आहेत हे मला दिसत होते, पण मला माहित नव्हते की हा प्रबळगड आहे आणि ही कलावंतीन दुर्ग आहे। जसा जसा मी गडाच्या जवळ जातोय ना तसा तो गड माझ्यापासून फार उंच उंच असा वाटायला लागतोय। म्हणजे शिवरायांनी हा गड स्वराज्यात आणण्यासाठी का इतके प्रयत्न केले असतील ह्याचं एक जिवंत उदाहरण तुम्हाला गडाच्या समोर उभं असल्यानंतर तुम्हाला सरळ दिसतं। जसा जसा मी प्रबळगडाच्या जवळ जातोय तसा तसा तो किल्ला जो आहे तो उंच 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 असंच मला दिसायला सुरुवात होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रबळगडाची निवड स्वराज्यामध्ये आणण्यासाठी का केली असेल ह्याचं एक जिवंत उदाहरण माझ्या डोळ्यासमोर मला दिसतंय। 1657 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि त्याच्यावरती खूप मोठं युद्ध झालं। त्या युद्धाचा इतिहास फारच महत्त्वाचा इतिहासाच्या दृष्टिकोनातनं आणि तो इतिहास जाणून घेण्यासाठीच आपल्याला सरळ जायचंय प्रबळगडावर। निसर्गाच्या सानिध्यात हे गडकिल्ले आहेत। हे गडकिल्ले इतके अडचणीत असण्याच्या मागची कारणच असं होतं की दुश्मन मुलखांनी याच्यावरती कधीही ताबा मिळवता कामा नये। दिल्लीची मोगलशाही सपाटीवरती युद्ध खेळण्यामध्ये माहीर होती, पण आपले मराठे संख्येने कमी। मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य उभं केलेले ह्या महाराजांनी अशा पद्धतीनं गडकिल्ल्यांची रचना केली की ज्या पद्धतीनं ह्या जंगलामध्ये मुघल येता कामा नये, भटकता कामा नये। निसर्गाच्या कुशीत झाडांनी आपलं हात मला दिलेत असं मला वाटतंय। आणि प्रबळगडच्या दिशेनं आणि कलावंतींच्या दिशेनं जाताना आपल्याला इथे एक मध्ये रस्त्यात जंगलामध्ये ना झोपाळा सापडलाय, नॅचरल झोपाळा। आतापर्यंत कमीत कमी 4 ते वेळा थकलो, 4 पेक्षा जास्त वेळेला मध्ये मध्ये आम्ही होल्ड घेत आलो। ॲक्च्युली कुठलाच गड चढायला सोपा नाही आणि तो सोपा नसण्याच्या मागे कारणच आहे संरक्षण। कुठलाही एनिमी, कुठल्याही पद्धतीचा शत्रू जर आपल्याला पकडायला आला किंवा आपल्याला मारायला आला तर त्याची दमछाक इतकी व्हावी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी की तो दमछाकीतच असताना त्याच्यावरती हल्ला चढवून वरची माणसं त्याला ठार मारत असेल। त्यामुळे आता मी खालून आलोय, तुम्ही बघता जवळपास
1.5 तासाचा प्रवास केलाय. मला वाटते अजून 1.5 तास पुढे प्रवास आहे आणि ट्रेक खरंच खूप हार्ड आहे आणि इतकी दमछाक होते ना. खालून दिसताना आपल्याला 2 साधे सुळखे दिसतात, कलावंतीण आणि प्रबळगड, पण ऍक्च्युली जेव्हा आपण चढायला चालू करतो त्यावेळेला हे कडे ह्याचे तासलेले आहेत आणि ह्याच्या अशा पडझडीतल्या ज्या पायवाटा आहेत याच्यातून आपल्याला वरती चढताना अक्षरशः दमछाक होते, हालत खराब होते. असे अवघड ट्रेक आहे इथली. बरीचशी लोक ट्रेकर्स आज संडे असल्यामुळे आलेली तिथं. बरीचशी लोक कलावंतीणला चाललेत कारण तो सुळखावरून व्ह्यू वगैरे चांगला दिसतो, पण आम्ही कलावंतीणला जात नाही. मुळात मला सुळख्यांची आणि नेचरशी जास्त काही घेणं देणं नाही. मला माझ्या मर्द मराठ्यांच्या मावळ्यांच्या इतिहासाशी जास्त घेणं देणं आहे. आणि शिवचरित्र भाग 2 यामध्ये नामदेवराव जाधवांनी प्रबळगडाचा इतिहास लिहिलेला आहे आणि तो इतिहास मी तुम्हाला वरती गेल्यानंतर सविस्तर सांगेन. मी शिवचरित्राचा 2रा पाठ घेऊन आलो आणि शिवाजीराजांच्याच कृपेमुळे माझं शिवचरित्र 2014ला वाचून झालं होतं एक पूर्ण, आणि आत्ता म्हणजे 2024च्या स्टार्टिंगलाच माझं शिवचरित्र 2ऱ्यांदा वाचून झालंय. त्याचा 2रा भाग पण मी सुरुवात केलाय, तोही माझा जवळपास 90% संपलाय, 10% शिल्लक आहे आणि त्याच्यानंतर मी 3रा पाठ वाचायला घेणार आहे. जितक्या जास्त पद्धतीनं मी हे शिवचरित्र वाचतोय किंवा महाराजांची माहिती घेतोय तितकंच जास्त महाराज माझ्यामध्ये भिनतात आहे असं मला वाटतंय आणि तेच माझी प्रेरणा आहे ज्याच्या माध्यमातून मी गडकोट फिरतोय. चला पुढचा इतिहास मी तुम्हाला पुढे सांगतो. आता ट्रेक अजून बाकी आहे ती पूर्ण करूया. या प्रबळगड किंवा प्रबळ माचीकडे जाताना एक सेकंड होल्ट घेतल्यानंतर आपण वरती येतो आणि त्याच्यानंतर हलक्या हलक्या दगडात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला दिसतात. त्याचबरोबर इथं श्रीमान मारुतीची मूर्ती आपल्याला दगडात कोरलेली आपल्याला दिसते, प्राचीन काळातील मूर्ती. त्याच बाजूला श्री गणेशाची मूर्ती आपल्याला दिसते. अद्भुत ही कलाकृती की ज्या जागेवरती दगडामध्ये लोकांनी असं पाषाण करून इतिहासातली एक छाप आपल्यासाठी सोडलेली आहे. हे बजरंगबलीच या प्रबळगडाची रक्षा करत असावे, त्यामुळं हा प्रबळगड कायमस्वरूपी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातच राहिला आणि स्वराज्य जोपर्यंत होतं तोपर्यंत राहिला आणि त्याच्यानंतर मग तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. अशा पद्धतीनं हा गडकिल्ल्यांचा इतिहास. हे गडकिल्ले फक्त पिकनिक पॉइंट नाही आहेत, तर हे आपल्या महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला इतिहास आहे. तो जोपासणं गरजेचं आहे, ज्याच्यासाठी बाहेर पडणं गरजेचं आहे. जितकं जमतंय तितकं संवर्धन करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला संवर्धन जमत नसेल तर कमीत कमी आपल्या मुलांना घेऊन येऊन आपल्या राजाचा, आपल्या महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत सांगणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या पुढच्या पिढीला ते एक पद्धतीचं असेट किंवा एक पद्धतीची प्रॉपर्टी त्यांच्या हातात सुपूर्त करणं असं आहे. त्यामुळे इतिहास खूप छान आहे, तो वाचला पाहिजे आणि तो जगला सुद्धा पाहिजे. चला अजून खूप लांब प्रवास करायचा आहे, पुढे थांबून चालायचं नाही.
आपण वरती आल्यानंतर कलावंतींना जायला एक वेगळा रस्ता आहे, जी सगळी माणसं कलावंतींकडे जातात. आणि प्रबळगडाला जायला वाडीतूनच खाली प्रबळ माचीतूनच खालून असा तिकडे जायला वरती रोड आहे. पण कालांतरानं आम्ही ट्रेकर्सच्या मागून आलो, आम्ही पण नवीन या गडासाठी, म्हणून आम्ही पुढे आल्यानंतर आम्हाला कळालं की 2 वाटा फुटतात. ती एक वाट आहे ती कलावंतींकडे जाते आणि दुसरी वाट आहे ना ती प्रबळ माचीकडे जाते. पण ती जाण्यासाठी एक छोटीशी पायवाट आहे आणि खूप डेंजरस पायवाट आहे. त्या वाटेवरनं आपल्याला सावकाश सांभाळत सांभाळत त्या कोपऱ्यापर्यंत जायचं. हे तासलेले कडे आहेत, त्याच्या बाजूने एक छोटीशी पायवाट आहे, ती सरळ आपल्याला घेऊन जाते प्रबळ माचीच्या त्या जागेवरती. आणि तिथूनच वरती चढण्यासाठी किंवा जो काही दरवाजा असेल, महादरवाजा असेल, तो आपल्याला तिथे पुढे बघायला मिळणार आहे. त्यामुळे आता आपण या वाटेने पायवाटेनं जायचं. छोटी पायवाट आहे. ह्या अशा पद्धतीने ह्या प्रबळगडाचे तासलेले कडे बघून तुम्हाला कळते की याच्यावरनं चढणं किती त्या काळी अवघड राहिलं असेल. आणि हा पूर्ण प्रबळगडाचा जो पश्चिमेचा भाग आहे, ज्या साईडनं आपण वरती चढतोय, जिकडून द्वार आहे, ती जागा तुम्हाला दिसेल की ही अशी तासलेल्या कड्यामध्ये आहे. आणि ह्या कड्यांवरनं जर तुम्हाला आतमध्ये घुसायचं असेल तर ह्या कड्यांवरनं रात्रीचे मावळे वरती चढत असे आणि त्याच्यानंतर खाली दोर टाकून बाकीचे मावळे चढून वरती जाऊन गडावरती ताबा मिळवत असे. खूप अवघड आणि डिफिकल्ट ट्रेक आहे. इथे कातीळ आहे पूर्ण आणि ही वाट अतिशय दगडाची आणि खडखर आहे. आणि तुम्ही जर एक चूक झाली, तुम्ही घसरलात तर तुम्ही सरळ दरीत खाली. आम्ही ऍक्च्युली प्रबळ माचीच्या वाडीपासून वरती आल्यानंतर वाट चुकलो. आम्ही कलावंतींच्या दिशेने गेलो, कारण पुढे भरपूर ट्रेकर्स चालले होते. सो आम्हाला वाटलं की कलावंतींपासूनच 2 रस्ते आहेत, एक कलावंतींकडे जायला आणि एक प्रबळ माचीकडे जायला. पण आम्हाला नंतर कळालं की गावातनं पुढून एक फिरून रस्ता येतो, तो या वाटेला येतो. पण तासलेल्या कड्याच्या बाजूनं आम्ही आलो. आता मी वरती चढतोय पायथ्याला येऊन. तशी प्रबळगड हा फारच विशाल गड आहे आणि डोंगराच्या वरती डोंगर आहे. पडलेले रस्त्यामध्ये पडझड झालेली किल्ल्याची एक साधी पायरी नाही आहे ह्या गडाला. पण ह्या गडाचा इतिहास इतका महान आहे आणि इतका मोठा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड ताब्यात घेतला 1657ला. आणि त्यावेळेला केसर सिंगांच्या बरोबर, जो मोगली सरदार होता, त्याच्याबरोबर घमासान युद्ध झालं या प्रबळगडावरती. आणि त्यामध्ये केसर सिंगाचा दाबून पराभव करून त्याचा वध करण्यात आला. आणि त्याच्यानंतर महाराजांनी त्यांच्या बायका मुलांना आणि आईला मानाने सन्मानाने त्यांच्या घरी राजस्थानला पालखीचा मान देऊन, इथपर्यंत सिक्युरिटी देऊन, त्यांच्याबरोबर मावळे देऊन त्यांना तिथपर्यंत पोहोचवलं. असा जाणता राजा होता जो या बहिणींना मान देत होता, सन्मान देत होता. अशा राजाचे आम्ही वंशज आहोत. पण या किल्ल्याकडे बऱ्याचशा लोकांनी पाठ फिरवलेली दिसते. मी बऱ्याचशा किल्ल्यांमध्ये गेलो, पण त्या जागेवरती मला मराठी माणसांपेक्षा जास्त परप्रांतीय पर्यटक मला या जागेवरती दिसले, जे फिरायला आलेत. मला खूप कमी मराठी लोक दिसली जे हे किल्ले फिरायला आलेत. आणि सगळे कलावंतींकडे फिरतात आहे, सगळेजण चांगल्या व्ह्यूसाठी जातात आहे. पण त्याच्याच बाजूला असलेला हा विशाल आणि प्रबळगड, ज्याचा इतिहास इतका स्वराज्याच्या दृष्टिकोनातून महान आहे आणि स्वराज्यातला एक प्रमुख किल्ला, ज्या किल्ल्यावरून समोर दिसणारा वातावरण जर व्यवस्थित असेल तर या किल्ल्यावरून समोर जो आहे तो कर्नाळा किल्ला दिसतो. ह्याच्याच बाजूला आपल्याला इरशाळगड दिसतो. इथूनच पुढचे लोणावळ्याजवळचे जे गडकोट आहेत ते आपल्याला दिसतात. आणि कल्याणचा किल्ला इथून दिसतो. इतकी सगळे भिवंडीवरती लक्ष ठेवण्यासाठी हा एक किल्ला खूप महत्वाचा किल्ला होता. इतकी महानता आणि इतकं महत्व या किल्ल्याला असून या किल्ल्याकडे पाठ फिरवलेली मला लोकांनी दिसली. ह्या किल्ल्याची फार दयनीय अवस्था आहे. वरती वाडे वगैरे आहेत असे एक ट्रेकर्सनी मला सांगितलं. पण वाईट वाटतं की ह्या आपल्या महाराजांचा इतिहास ह्या अशा पद्धतीनं ढासळायला कोसळायला दिसतोय आणि तो आपण कसल्याही परिस्थितीनं जोपासू शकत नाही. आपण याच्यासाठी काही करू शकत नाही. पडलेली दगड आणि ह्या अशा कच्च्या वाटा ज्या आपल्याला घेऊन जातात एका महान इतिहासाकडं, ज्या गडाकडे घेऊन जातात, त्या गडाचं नाव आहे प्रबळगड. मी वरती चाललोय. पुढे जे काय मला दिसेल ते मी तुम्हाला समजवण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करेन. चला. गडाकडे प्रचंड दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसतंय. खालून मी जवळपास अर्धी वाट पार करत आलो. साधी एक पायरी नाही आहे ह्या गडात आणि सगळे दगड कोसळलेले.
सगळ्या गडाच्या एंट्रीची सगळी नासधूस झालेली आहे. बघून फार वाईट वाटतं. इतका प्रबळ हा गड आहे ना. आम्हाला जवळपास 7:30 वाजता आम्ही पायथ्यावरनं निघालो. 8:30, 9:30, 10:30 वाजलेत आत्ता बरोबर. 3 तास लागले तरी अजून आम्ही गड चढलेलो नाही. विचार करा की मुघलांच्या ताब्यातनं छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड घेतल्यानंतर परत मुघल ह्या गडावरती का आले नसते. हा पेशव्यांनंतर सरळ हे गड जे आहेत हे भोर सल्तनतीच्या माध्यमातनं जेव्हा इंग्रज आले त्यावेळेला इंग्रजांच्या ताब्यात गेले आणि त्याच्यानंतर हे भारताच्या विशाल सेनेसमोर भारताच्या अखत्यारीमध्ये आले. आता हे भारत सरकारच्या अंडरमध्ये आहेत आणि हे भारत सरकारच्या अंडरमध्ये तुम्ही ह्या गडांची अवस्था या ठिकाणी बघताय. ह्याच्यापेक्षा आता काय अजून वेगळं सांगू हे सांगता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा प्रबळगड ज्याच्याकडे सगळ्या माणसांनी दुर्लक्ष केलंय त्या प्रबळगडाच्या मेन दरवाज्यावरती आता मी उभा आहे. जवळपास 3.5 तास ठाकरवाडीपासून 3.5 तासाचा प्रवास इथपर्यंत करून आल्यानंतर आपल्याला गाड्याचा पहिला अवशेष दिसला. तो म्हणजे हा बुरुज आणि ही भिंत आणि कोरलेले आणि तासलेले आपल्याला दिसतात ते म्हणजे हे दगड. 350 वर्षाचा इतिहास आपला. आणि ह्या प्रबळगडाने जो इतिहास, जे प्रेम आणि जी दौलत महाराजांना दिली त्याच्या जोरावरती महाराजांनी अनेक किल्ले उभे केले, अनेक किल्ल्यांच्या डागडुजी केल्या. ह्याच प्रबळगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांना जे आहे ते गुप्तधन सापडलं होतं. ह्याच किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आणि केसर सिंग या राजपुतामध्ये एक घमासान युद्ध झालं होतं आणि ह्या युद्धातनं मराठ्यांचा विजय झाला आणि त्या मराठ्यांचा आणि शौर्याचा हा एक इतिहास आहे आणि हा एक साक्षी आपल्याला बघायला मिळतो. हा किल्ल्याचा मेन दरवाजा दिसतो आपल्याला. हे पहिले अवशेष आहेत आणि इथून वरती गेल्यानंतर किल्ल्याचे बाकी अवशेष इमारती आपल्याला पुढे गेल्यानंतर दिसतील. या अशा ह्या जंगली प्रदेशामध्ये कोण यायचं धाडस करेल. आता मानवी वस्ती आहे त्यामुळे कदाचित या जागेवरती माणसं आहेत त्यामुळे ह्या वाटा तुम्हाला शुद्ध दिसतात आहे, व्यवस्थित दिसतात आहे. माणसांची रहदारी असल्यामुळे इथे जंगली जनावरं वगैरे नाही आहेत. पण मी तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगतो हे गडकोट ह्या अशा अडचणीत बांधण्यामागे खूप मोठं कारण होतं की दुश्मनाच्या छातीमध्ये ना धडकी भरेल असे गडकोट आहेत. 3.5-4 तास लागतात गडावरती चढायला. ठीक आहे आपलं ब्रीड खूप कमजोर आहे आणि त्यामुळे आपण चढू शकत नाही, मी मान्य करतो. पण सर्वसाधारण पटापट जरी माणूस आला तरी 4 तासाच्या ऐवजी 2 तास तरी लागत असतील. 2 तासाचा प्रवास अवघ्या दिवसातून 2 वेळा 3 वेळा ते पहिल्याचे मावळे करत होते. म्हणजे त्यांच्या ताकदीचा कुठल्या पद्धतीनं त्याची ताकद होती हे सांगता येणार नाही. अशा हिरवगार निसर्गाच्या जंगलातल्या रस्त्यातून ही प्रबळगडाची वाट आपल्याला काय दाखवते की महाराजांचे किल्ले फक्त अडीअडचणीत नव्हते तर महाराजांचे जे किल्ले होते त्याला सौंदर्य सुद्धा होतं. निसर्गाच्या सानिध्यात वेगवेगळ्या झाडांनी फलांनी फुललेलं हे जे स्वराज्य होतं ह्याचा एक जिवंत नमुना दिसतो. डोक्यावरती उन्हाचा पारा आहे आणि तरी सुद्धा ह्या अशा सगळ्या वातावरणामध्ये आपल्याला थंडगार वारा मिळतो आणि घामाचा एक टिपूस येत नाहीये. इतकं थंड आणि घनदाट झाडी आहे. तुम्ही पुढे पण बघू शकता माझ्या किती घनदाट झाडी आपल्याला पुढे दिसते. ठीक पाहिजे आपल्या कारण आहे ना काठीने लई सपोर्ट मिळतोय रे. तुझ्या अंगाचा जवळपास 10% भार जरी सुद्धा काठीने उचलला ना
तरी पण तुला लय मदत मिळते त्यातली. प्रबळगड ह्याला प्रबळ माची सुद्धा म्हणतात. त्याच्या मागे कारण आहे की ह्या प्रबळगडाच्या वरचा जो भाग आहे तो तळहातासारखा आहे आणि तो सपाट आहे. त्यामुळं त्या काळात माझ्या दृष्टिकोनातनं वरती पीक पाणी सुद्धा होत असेल. हिवाळ्यामध्ये ना ज्वारी, बाजरी, नाचणी, शाळू यासारख्या गोष्टी इथं पेरल्या जात असतील, कारण की हा भूभाग सपाट असल्यामुळं आणि हे जी काही पिकं आहेत ह्यांना मातीची अशी सहसा गरज लागत नाही. हे फक्त आणि पाण्याचीही गरज लागत नाही. पावसाळा सोडला तर थंडीच्या दिवसात फक्त दवावरती हे पीक जे आहेत, जे दव पडतं सकाळी, जे पाणी पडतं ना त्या धुक्यातनं जे पाणी पडतं त्यातनं हे पीक उगवलं जात होतं. त्यामुळे कदाचित इथं वरती शेती होत असेल असा मला अंदाज आहे, कारण हा प्रबळगड खूप सपाट आणि खूप लांबीच आहे. आणि एकंदरीत आता इथं कोणी राहत नसल्यामुळे, काही नसल्यामुळे, त्यामुळे इथं फक्त ही पायवाटच दिसते आणि आजूबाजूला घनदाट जंगल आहे. आणि ह्या जंगलातनं त्या काळामध्ये ना हे सगळं स्वच्छ असेल. ह्या काळामध्ये हे जंगलातली जी पायवाट आहे ही सगळी क्लीन केलेली असेल त्यावेळेला. आणि अर्धा रस्ता आपण पुढं क्रॉस करून आल्यानंतर आपल्या समोर एक सपाटी लागते आणि जंगल संपून आपल्याकडे एक सपाट भाग लागायला चालू होते. आणि आपण आता सरळ त्या दिशेनं चाललोय. प्रबळगड आणि माझ्या मागे दिसणारा कलावंतीत हे दोन्ही एकच किल्ले आहेत. पण प्रबळगड हा प्रॉपर किल्ला आहे आणि बाजूचा जो दिसणारा आपल्याला किल्ला दिसतोय तो कलावंतीन दुर्ग आहे. तो फक्त एक सुळखा आहे. त्याचं इतिहासात कोणत्याही पद्धतीचं महत्त्व आपल्याला कुठल्याही पुस्तकात पाहायला मिळत नाही. पण प्रबळगडाचं महत्त्व हे इतिहासाच्या दृष्टिकोनातनं खूप जास्त महत्त्वाचं होतं. आणि तसाच हा एक बुरुज आहे, ज्या बुरुजावरून पश्चिम देशातील प्रांतावरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणून ह्या बुरुजाची निर्मिती करण्यात आलेली होती. हा नैसर्गिक डोंगराचा एक भाग आहे आणि ह्या जाग्यावरून आपल्याला जर व्यवस्थित क्लायमेट असेल तर ह्या जागेवरून आपल्याला 3 ते 4 किल्ले ह्या जागेवरून आपल्याला बघायला मिळतात. आणि अशाच पद्धतीने ह्या पश्चिम भागाच्या, या पश्चिम देशाच्या भागावरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणून या किल्ल्याची निर्मिती झाली असावी त्या काळात. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी निजामशाही मोगलांच्याकडे होता आणि मोगलांच्या आधी हा निजामशाहीत होता आणि निजामशाहीच्या आधी सुद्धा हा कुठल्या तरी सल्तनतीचा एक भाग होता. पण सहसा मलिक अहमदने जेव्हा कोकणपट्टी काबीज केली त्यावेळेपासूनचा इतिहास आपल्याला बऱ्यापैकी ह्या किल्ल्याबद्दलचा माहीत आहे. त्याच्या आधीगरच्या इतिहासाबद्दल इतकी माहिती कुठल्याही पद्धतीच्या पुस्तकात किंवा कुठल्याही इतिहासकाराकडनं आतापर्यंत माझ्या वाचण्यात आलेली नाहीये. तर आता आपण माचीवरती आहे आणि हा भूभाग सगळा बघून घेतल्यानंतर आपल्याला कळेल की इकडून कल्याण भिवंडी पर्यंतचा जो प्रदेश आहे त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि इथून डाव्या साईडच्या हे जे डोंगर दिसतात आहे हे सगळे डोंगर आहेत ना, हे माथेरानचे डोंगर आहेत आणि तिथंच किल्ला आहे तो पेप किल्ला आहे. त्यामुळं हा पूर्ण पश्चिम जो भाग आहे ह्या पश्चिम भागावरती पूर्ण लक्ष देण्यासाठी म्हणून ह्या बुरुजाची किंवा ह्या कड्याची निर्मिती केली असावी असा हा ह्या किल्ल्याचा इतिहास आपल्याला सांगतो. आता आपण हा कडा बघून घेतलेला आहे. ह्याच्यानंतर आपण जे बाकीचे अवशेष या किल्ल्यावरती आपल्याला बघायला मिळतात ते बघण्यासाठी आपण आता किल्ल्याच्या पलीकडच्या दिशेला जाणार आहोत. तर चला, ऊन डोक्यावरती आलेलं आहे, आता वेळ वाया घालून उपयोग नाहीये. आपल्याला लवकरच पलीकडे जाऊन ह्या किल्ल्याला एक्सप्लोर करायचं लवकरात लवकर. आपण उजव्या बाजूला आल्यानंतर आहे ना, एक जवळपास अर्धा किलोमीटरचा एरिया आपण क्रॉस करून पुढे आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा या गडावरती सगळ्यात आधी एक भक्कम वाड्याचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात आहे. त्याचं दार आणि त्या वाड्याच्या भिंती आजही इतक्या वर्षांनंतर आहे ना, आपल्याला इतक्या शतकांनंतर बघायला मिळतात आहे.
त्या काळातील हा अप्रतिम आणि सुंदर वाडा, ज्याच्या अवशेषातले दगड जी अमुक शतकांपासून ह्या जागेवरती आहेत, हे इतिहासाची साक्ष देताना साक्षात आपल्याला या जागेवरती बघायला मिळतात आहे. हे आपलं भाग्य आहे असं मला वाटतं. आणि ह्या गडावरती आल्यानंतर हे अजून इथं राजवाडे आणि बाकीची बांधकामं या जागेवरती आहेत, पण हा जो राजवाडा आहे आणि ज्याचं जे बांधकाम आहे हे बघून अक्षरशः माझ्या अंगावरती शहारे आले. आतमध्ये जाऊन बघूया की वाडा कशा पद्धतीचा आहे. असे एकंदरीत आपण इथं आल्यानंतर 4 वाडे आहेत आणि हा दुसरा वाडा आहे. आणि सेम असेच वाडा, पहिला वाडा, दुसरा वाडा, पुढे अजून 2 वाडे आहेत. आणि वाड्यांच्या इथं आपल्याला छोट्या छोट्या दोन्ही साईडला खिडक्या दिसतात आहेत, त्याच्यामध्ये दिवा किंवा मशाली लावत असतील. आणि वाड्याचं हे दार आहे, ज्याच्या ह्याच्यात आपल्याला हे जे छिद्र पण दिसतात आहे की ज्या जागेवरती इथं दरवाजे वगैरे असतील. वाड्याच्या आतमधली अवस्था काही एवढी व्यवस्थित नाही, पण आतमध्ये सगळ्या वेली आणि झाडी झुडपं आहेत. अडचण असू शकते, साप वगैरे असू शकतो, त्यामुळे आपण आत जात नाहीये. पण वरच्यावर मी तुम्हाला दाखवतो त्या जागेवरती की आतमध्ये वाड्याचा जो स्ट्रक्चर पहिल्या वाड्याचा होता सेम तसा स्ट्रक्चर या सुद्धा वाड्याचा आतमध्ये आहे. हा माझ्या मागे जो तुम्हाला दिसतोय हा 4था आणि शेवटचा वाडा आहे. प्रत्येक वाड्याची जी आकृती आहे ती सेम आहे, त्या वाड्याचं जे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा सेमच आहे. आणि कदाचित आता ही झाडं वगैरे ह्या रस्त्यावरती उगवले त्यामुळे ह्या जागेवरती अडचण झाली, पण त्या काळात हे वाडे फार सुंदर दिसत असतील. अडीअडचणीपासून, सापागिरड्यांपासून वाचण्यासाठी ह्या वाड्याच्या जमिनीमध्ये जवळपास 4 फुटाचा पाया घातलेला आपल्याला बघायला मिळतो मोठमोठ्या दगडांनी. आणि हा पाया तासलेल्या आणि कोरलेल्या दगडांनी तासून हा पाया बनवलाय आणि त्या पायाच्या वरती हे वाडे बनवलेत. आणि वाड्याच्या आतमध्ये सुद्धा 4 फूट खाली जमीन आहे, म्हणजे तिकडून उंच केलंय त्यांनी आणि तिथून आत केलंय, जेणेकरून एखादी गोष्ट वरून अशी खाली जाऊ नये. या दृष्टिकोनातनं ह्या वाड्याचं स्ट्रक्चर करण्यात आलेलं आहे. हे 4 वाडे झाल्यानंतर पुढे गेल्यानंतर एक गणेशाचं मंदिर आहे, गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच एक पाण्याचा टाका आहे. आणि तिथून पुढे गेल्यानंतर काळा बुरुज आहे आणि तिकडे एक दुसरी जो बुरुज आहे ती एक माची आहे. एवढेच अवशेष या किल्ल्यावरती आता बघायला मिळतात. त्या काळामध्ये इतकी माणसं या गडावरती राहत होती, पण पाण्याची सोय काळाबुरुजाजवळ एक पाण्याचा टाका आहे असं म्हणतात आणि बाकी जागेवरती पाण्याच्या टाकं कुठेही मला दिसलेलं नाहीये. कदाचित इतिहासाच्या कुशीमध्ये आणि ह्या जंगलाच्या आणि घनदाट जी काही झाडी आहे याच्या कुशीत ते टाकं किंवा पाण्याचे जे अवशेष असतील ना हे कुठेतरी लपून गेलेत असं मला वाटतं या जागेवरती बघून. तर आता आपण पुढे जाऊया गणेशाच्या मंदिराकडे. आपला मोर्चा पुढे वळूया. चलो. खाल्लं पाणी आणत होती बरं प्यायला. काय म्हणायचं तुला? झाडावरच पाण्याची सोय असणार, विहीर काढली असणार, पण ती कालांतरानं आहे ना ती मुजून गेली असणार, त्यात काहीतरी पडला असणार, त्याच्यावरती झाडं बिडं उगवली असणार आणि आपल्याला कळणारच नाही की ती विहीर आहे. कळलं का तुला? जे राजवाडे होते किंवा जे महाल होते, आपल्याला ज्या जागेवर अवशेष दिसले वाडे होते, त्या वाड्यांपासून आपण पुढे आल्यानंतर आहे ना आपल्याला सर्वसाधारण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर आहे ना आपल्याला ह्या जागेवरती गणेशाची मूर्ती ठेवलेली दिसते. या जागेवरती बऱ्याचशा खंडित झालेल्या मूर्ती आहेत, म्हणजे नंदी आहेत पण त्यांचे तुकडे झालेले आहेत, मुंडकं उडलेलं आहे. बऱ्याचशा जागेवरती इथं वारुळ वगैरे आलेले आहेत. गडाकडं टोटली दुर्लक्ष असल्यामुळे या जागेवरती काही व्यवस्थित अवशेष नाही दिसले. वाडे व्यवस्थित अवशेषात होते, पण बाकीचे जे मंदिरं वगैरे होते ती व्यवस्थित अवशेषात नाहीये. या जागेवरती आल्यानंतर वरती आल्यानंतर कळालं की प्रबळ माची ही खूप मोठी माची आहे आणि ह्या माचीला एक खूप मोठा घेरा आहे जमिनीचा.
त्यामुळं खूप मोठा गड असल्यामुळे चारही बाजूने आपल्याला त्याच्यावरती लक्ष ठेवता येतं. अशा पद्धतीची माची आहे. गणेश मंदिरापासून आपल्याला लेफ्ट जर आपण घेतला या दिशेनं तर या जागेवरती आपल्याला बोर्ड दिसतोय की तिथे पुढे तलाव आहे, बोरीची सोंड आहे, पुढे एक दरवाजा आहे आणि त्याच्यानंतर काळा बुरुज आहे. काळा बुरुज जवळपास 1700 मीटर आहे इथनं, म्हणजे जवळपास 2 किलोमीटरच्या अंतरावरती. इतक्या लांब आपण नाही जाणार आहोत, पण आपण बोरीच्या सोंडेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया. या तर आपण गणेश मंदिरापासून पुढे आल्यानंतर जे आपल्याला तिथे बोर्डवरती लिहिलेलं होतं की इथे एक मोठं पाण्याचं तळ आहे, हे पाण्याचं तळ मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये एक थेंबर बी पाणी आता शिल्लक नाहीये, पण या जागेवरती तळ आपल्या जागेवरती आहे. तर या मी तुम्हाला तळ दाखवतो. हा जो पूर्ण परिसर तुम्हाला दिसतोय हा पाण्याच्या तळ्याचा परिसर आहे. पावसाळ्यामध्ये ह्याच्यामध्ये तुडुंब गच्च पाणी भरलेलं असतं. विहीर आहे का नका तुम्ही तिन्ही डोंगर केले. तो मला वाटते त्या कोपऱ्यावरती आपण होतो, तो करून आपण ह्याच्यावरती आलो, याच्यावर नाही ह्याच्यावरती आलो आणि हातता इकडं आलो पूर्ण. पुढे आल्यानंतर ही जी आहे ती बोरीची सोंड आहे. कसं आहे, सगळ्या रस्त्यानं फक्त प्रवासच आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त दाखवण्यामध्ये काही तथ्य नाहीये. हे असं गवत आहे आणि त्याच्यामधनं एक पायवाट फक्त आलेली. ज्या वेळेला इथं रहदारी होती त्या ठिकाणी त्यावेळेला इथं माणसं होती, प्रॉपर इथं शेती केली जायची वरती आणि इथं प्रॉपर सोयी सुविधा होत्या आणि इकडे शिबंदी वगैरे असायची त्या काळामध्ये. पण आता ह्या घडीला जर इथं आला तर इथं सगळ्या जागेवरती हे असं गवत आलेलं आहे आणि असा इथं कुठे बुरुज वगैरे पण दिसत नाही. या किल्ल्याची रचनाच अशा पद्धतीनं आहे की या किल्ल्यावरती चढण्याची हिंमत ना कधी कोणी केली ना काही इतिहास पुढं आपल्याला दिसला. ह्या जागेवरती ज्या वेळेला मराठी आले त्याच्यानंतर इंग्रज येईपर्यंत हा किल्ला अभेद्य राहिला आणि कायमस्वरूपी स्वराज्यामध्ये राहिला. इंग्रजांनी आल्यानंतर ह्या किल्ल्याची सगळी नासधूस करून टाकली. हा किल्ला सगळा उखडून टाकला, सुरुंग लावून इथं बारूद लावून दारू पेरून ही सगळे जे किल्ल्यांच्या पायऱ्या वगैरे आहेत त्या सगळ्या नष्ट करून टाकल्या. त्यामुळे किल्ल्यामध्ये अशा बघावे असे अवशेष काय आपल्याला दिसत नाहीत. ह्या जागेवरती ना आपल्याला तोफा दिसतात ना कुठल्याही पद्धतीची विहीर आहे. ह्या फक्त या किल्ल्याचं एकमेव रहस्य मला जे समजलं नाही ते म्हणजे या किल्ल्यावरती कुठल्याही पद्धतीचं पाण्याची सोय मोठ्या प्रमाणात अशी काही दिसली नाही. बाकीच्या किल्ल्यांवरती जशी होती तशी. काळाबुरुजावरती फक्त 2 छोट्या छोट्या पाण्याच्या टाक्या आहेत ज्याच्यामध्ये फक्त पाणी आहे, ते पण दगडाच्या खाली कातळात असल्यामुळे त्या जागेवरती पाणी आहे. पण मध्ये आधी आपल्याला कुठेच पाण्याची सोय काही मला दिसलेली नाहीये किल्ला फिरत असताना. आणि अशाच पद्धतीनं ही जी आहे बोरीची सोंड ही जागा आपण फिरून झाल्यानंतर आता आपण जाताना फक्त तुम्हाला काळाबुरुज दाखवतो आणि आपण इथं आपली ट्रेक एंड करणार आहे. ऑलमोस्ट गेल्या 7:30 वाजल्यापासून आता 1:30 वाजले. 8:30, 9:30, 10:30, 11:30, 12:30 आणि जवळपास 6 तास झाला आम्ही ट्रॅव्हल करतोय. कंटिन्यू आम्ही चालतोय आणि 6 तासानंतर पण हा किल्ला फिरणं अवघड आहे. हा ट्रेक पूर्ण कंप्लीट करणं खूप अवघड आहे. ती ट्रेक कंप्लीट होऊ शकत नाही. पण मेन जे पॉईंट आहेत ते आपण बघून घेतलेले आणि लास्टला काळाबुरुज दाखवून मी माझा जो प्रवास आहे तो या जागेवरती आता एंड करणार आहे. आता आपण सरळ जाऊया हे जी बोरीची सोंड आहे त्याच्या स्टार्टिंगला आणि तिथून आपल्याला काळाबुरुज जो आहे तो मी तुम्हाला लांबून दाखवतो आणि त्याच्यानंतर एंड करतो. ठीक आहे, चल. किल्ला फारच प्रबळ आहे आणि आम्ही विचार करत होतो की या जागेवरती पाण्याची सोय कुठनं येत होती आणि आम्ही मागे जाणार होतो बोरीच्या सोंडेवरनं. तरीही माझं मन राहवलं नाही म्हणून मी थोडंसं पुढं आलो आणि माचीवरती आल्यानंतर मी लेफ्ट साईडला खाली उतरल्यानंतर मला ते सापडलं. ते पाण्याचं टाकं मला सापडलं. हे आहे ते माझ्या बाजूला दिसतंय ते पाण्याचं टाकं. सर्वसाधारण 4 फुटाचं असं हे पाण्याचं मोठं टाकं आहे आणि हे मला ह्या गडावरती आल्यानंतर पहिलं पाण्याचं टाकं सापडलं.
मी खूप विवंचनेत आणि ह्याच्यात होतो की नक्की ह्या गडावरती पाणी लोक कुठनं पित असतील आणि मला कुठेच ह्याचे अवशेष सापडले नाहीत. पण कालांतरानं मी थोडंसं डेअरिंग केलं आणि मी थोडं अजून चालण्याचे कष्ट घेतले तर ह्या जागेवरती मला ते पाण्याचं टाकं सापडलं. ह्या तुम्ही ह्या पाण्याच्या टाक्यापासूनच मला दुसरी गोष्ट दाखवायची गरज नाही. तुम्ही समोर बघू शकता तो आहे काळा बुरुज आणि त्या काळ्या बुरुजच्या समोर जे तुम्हाला दिसतंय ते जे समोर दिसणारी गोष्ट आहे ना ते आहे मोरबे धरण. सो या जागेवरनं मोरबे धरण दिसतंय, काळा बुरुज दिसतोय आणि तुम्ही काळ्या बुरुजाच्या आजूबाजूला असणारा जो कडा आहे तो तुम्ही बघू शकता. दुश्मनाच्या हृदयाचे ठोके चुकवणारा असा हा बुरुज आहे आणि याच्यावरती चढण्याची कोणी ऐऱ्यागैऱ्यांची हिंमत होऊ शकत नाही. इतका उंच आणि बलाढ्य असा हा किल्ला आहे. त्यामुळं एकंदरीत पाण्याचा टाका आपल्याला सापडलं. एकंदरीत आपण काळा बुरुज तुम्हाला मी दाखवला आणि त्याबरोबर जवळपास 70 ते 80% हा किल्ला जंगल सोडून जे दाखवायला पाहिजे होतं त्या सगळ्या ऐतिहासिक वास्तू तुमच्या समोर मी दाखवून मोकळा झालो. त्यामुळे मी आता हा किल्ल्यांचा हा जो प्रबळगडचा जो माझा प्रवास आहे तो याच जागेवरती एंड करतोय आणि मग इथून मी आता घराच्या दिशेने रवाना होणार आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेन सगळ्यांना की जेही लोक प्रबळगड फिरायला येतील त्यांनी महत्त्वाचं म्हणजे वेळ काढून या. दुसरी गोष्ट विचारत या, कारण किल्ला फार घनदाट जंगलामध्ये आजही लपलेला दडलेला आहे. त्याचबरोबर एक सर्वसाधारण पायथ्यापासून तुम्हाला वरती पूर्ण किल्ला फिरेपर्यंत जवळपास 7 ते 8 तास लागतात. आम्हाला स्वतःला 6.5 तास लागलेले आहेत वरती चढण्यापर्यंत आणि आम्ही काळा बुरुज केलेला नाही आहे. जर तुम्ही ह्याच वास्तूंच्या बरोबर जर काळा बुरुज केला तर तुम्ही सर्वसाधारण तुम्हाला काळा बुरुज आणि बाकी सगळे वास्तू पाहण्यासाठी 8 ते 9 तास लागतील. त्यामुळं सेफली ट्रॅव्हल करा, वेळेवरती या, सोबत कोणाला ना कोणाला तरी नक्की ठेवा आणि जपून प्रवास करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.